पोक्सो प्रकरणात पोलीस चौकशीत गुन्हा सिद्ध. आता लॉज मालकांवर गुन्हा दाखल व अटक. मागील काळात पवनी येथील सनशाईन लॉजमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपींवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांच्या तपासात गुन्हा निष्पन्न झाल्याने रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी आता हॉटेल व लॉज मालकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. यातील आरोपी मालकाचे नाव सचिन मोहोरकर, राहणार पवनी असे आहे. पवनी हे ऐतिहासिक शहर आहे, मात्र याला व्यभिचाराचे ग्रहण लागले आहे. बऱ्याच वेळी महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे येथील लॉजवर घडत असल्याने शहर बदनाम होत चालले आहे. धार्मिक, पौराणिक, शांत असलेल्या शहराला गालबोट लागत आहे. असाच प्रकार मागील दिवसात शहरातील एका नामवंत हॉटेल व लॉजवर घडला. सदर प्रकरणात पवनी पोलिसांनी धाड टाकत आरोपींसह एका अल्पवयीन मुलीला पकडून कलम 64(2) भारतीय न्याय संहिता सहकलम 4(6)(17), पोक्सो सहकलम 3(1) WIII 32(V) अनुसूचित जाती जमाती प्रकरणी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. प्रस्तुत प्रकरणात पोलिसांनी निष्पक्ष तपास केल्याने गुन्ह्यातील बाबी निष्पन्न झाल्या. परिणामी पोलिसांनी हॉटेल व लॉज मालकांवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. लॉज मालकांना आवाहन. वरील गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर लॉज मालकांनी थांबण्यासाठी येणाऱ्या जोडप्यांच्या वयाची कागदपत्रांच्या आधारे सविस्तर चौकशी करताना अल्पवयीन नसल्याची खातरजमा करून राहण्यासाठी खोली उपलब्ध करून द्यावी, अन्यथा जबाबदार पकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. निलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन पवनी. ब्युरो रिपोर्ट, बर्फातील ज्वाला न्यूज, पवनी, भंडारा.